येस. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. तो आज आम्ही एक नवीन टॉपिक वरती आमचं सिम्युलेशन बघू आपण. बट बिफोर दॅट, लेट्स गेट अ बिट वॉर्म अप. येस. थोडा रिलॅक्स हुआ मन. येस, एव्हरीबडी हॅड अ हेक्टिक डे. तुमचा कसं होता आज दिवस स्कूलमध्ये? आज तुम्हाला जास्त होमवर्क दिलेत की कम दिलेत? येस. ओके, तो आम्ही आता थोडा वॉर्म अप करू आपण. येस. एव्हरीबडी एक्साइटेड? ऑल राईट. आता स्टार्ट करते मन बघा. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ आर यू? सो लाऊडली सांगा, तुमचं कोऑर्डिनेटरला सांगा तुम्ही कसं आहे. बरं आहे की थंड साठी तुम्हाला बरं नाही? व्हॉट इज हॅपनिंग? तुम्ही कसं आहे? आय होप एव्हरीबडी इज फाईन. सगळेजण बरं बरं आहे मन मानून घे तुम्ही. येस. नेक्स्ट, व्हॉट्स युअर फेवरेट कलर? तुमचं फेवरेट कलर कोणचा आहे? रेड, पिंक, ब्लू, येलो, ऑरेंज, ग्रीन, पर्पल, व्हाईट, ब्लॅक, गोल्डन, स्काय ब्लू, लाईट ग्रीन. येस. त्याच्यामध्ये कोणचा तुमचा फेवरेट कलर आहे? लाऊडली सांगा तुमच्या कोऑर्डिनेटरला. येस. ओके. नेक्स्ट, व्हॉट्स युअर फेवरेट हॉबी? तुमचं फेवरेट हॉबी कोणचं आहे? तुम्ही फ्री टाइमला काय करायला तुम्हाला लय आवडतंय? फोन स्क्रोल करायला, रील्स बघायला? बिलकुल बी नाही. फोन तुम्ही लय बघायचं नाही, बिकॉज इट क्रिएट्स अ लॉट ऑफ हेल्थ इश्यूज है ना. तुमच्या डोळ्याला ते लई त्रास देते आणि एक दिवस काय येऊन सोडते तुम्हाला? सोडा ग्लासेस येते, चष्मा, मोठी मोठी चष्मा येतात. येस. सो इफ यू वॉन्ट टू लुक गुड, देन यू शुड हॅव सम अदर ऍक्टिव्हिटीज, डान्सिंग, सिंगिंग, आणि प्लांटिंग ट्रीज. येस. गार्डनिंग करायचं, सायकलिंग करायचं, स्केटिंग, स्विमिंग. येस. बुक वाचायचं, स्टोरी बुक्स, नॉट युअर अकॅडमिक बुक्स बट स्टोरी बुक्स. हे सगळ्यामध्ये कोणचं तुमचं फेवरेट हॉबी आहे? येस. यू शुड हॅव अ फेवरेट हॉबी. तुम्हाला एक फेवरेट हॉबी राहो. कशाला म्हटलं तर एव्हरी टाइम, एव्हरी होल डे तुम्ही बसून वाचायचं या फिर तुम्ही मस्ती करायचं नाही. थोडं काय तर तुम्ही असं डिफरंट नॉन अकॅडमिक ऍक्टिव्हिटी काय तर केलं तर तुमचं काय होते, आणि माइंड फ्रेशअप होते आणि जास्त एनर्जी येते तुम्हाला. येस. व्हॉट्स युअर फेवरेट फूड? तुमचं फेवरेट फूड कोणचं आहे? कुणाला पुरणपोळी पसंत आहे? स्वीट कुणाला आवडते? तुम्ही तिखट खाता? पुरणपोळी कुणाला आवडते? सगळ्यांना आवडते. येस. ओके. व्हॉट्स युअर फेवरेट अॅनिमल? अॅनिमल कोणचं फेवरेट आहे तुम्ही तुमचं? डॉग्स. हू लाईक डॉग्स? कॅट्स, पॅरट्स, पिजन्स, लॉयन, टायगर, जिराफे, एलिफंट्स. ह्याच्यामध्ये तुमचं कोणचं आहे फेवरेट अॅनिमल? ओके. अँड लास्टली, हाऊ ओल्ड आर यू? तुमचं वर्ष किती, तुमचं वय किती आहे? येस. प्लीज लाऊडली सांगा कोऑर्डिनेटर मॅडमला या फिर सरला. ओके. सो आय होप एव्हरीबडी केम बॅक. ओके. थोडा रिफ्रेशमेंट झाला तुमचं माइंडचं, रिलॅक्स फील केला. ऑल राईट. सो आमच्या टॉपिक कडे जाऊ आता. सो आजचं टॉपिक काय आहे? एनीबडी कॅन गेस? मी एक एक्झाम्पल देतो आणि तुम्ही गेस करा. ओके. सो समजून घ्या, माझ्याकडे एक ऍपल आहे. ओके. माझ्याकडे एक ऍपल आहे. कुणाला ऍपल आवडते? येस. तो ऍपल मी काय करतो? कट करते. ओके. कट करतो. कट केल्यानंतर मी काय करतो, त्याला वापस जोडायला मी प्रयत्न करतो. ते आणि वापस सेम पहिलं कसं होतं तसंच होतंय काय? होतंय तसं? नाही. इट डज नॉट हॅपन लाईक दॅट. येस. ते नाही, तसं करायला आम्हाला नाही येते. येस. सो तसलं प्रोसेस आम्ही इकडं आज शिकणार आहे. ते आम्ही काय सांगतो त्याला? रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस मन सांगतो. ओके. सो लेट्स चेक. ओके. आता मी माझं स्क्रीन शेअर करते तुमचं संग. 1 मिनिट.
येस, सगळ्यांना माझं स्क्रीन दिसालय? कॅन यू सी द स्क्रीन? येस. सो रिव्हर्सेबल प्रोसेस म्हटलं तर काय? रिव्हर्सेबल प्रोसेस म्हटलं तर काय? मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. रिव्हर्सेबल प्रोसेसला मी पाणी घेते. ओके. एक ग्लास आणि त्याला मी कुठं ठेवते? फ्रीझर मध्ये ठेवते. ओके. फ्रीझर मध्ये ठेवते. ते काय होऊन सोडते? कशामध्ये कन्वर्ट होते ते? आईस क्यूब्स होऊन सोडते ते. येस और नो? आईस क्यूब्स होऊन सोडते. फिर पूरा ग्लास काय होऊन सोडते? आईस मध्ये कन्वर्ट होऊन सोडते ते. पाणी काय राहते ग्लास मध्ये. नंतर थोडा उशीर नंतर ते ग्लास आणि फ्रीजर ना बाहेर काढून मी आणि तसंच ठेवतो, ते बाहेर ठेवून सोडतो. ते कशामध्ये कन्वर्ट होते? आणि पाणी होऊन सोडते ते. पहिला कसं होतं तसं मध्येच ते काय होते? कन्वर्ट होऊन सोडते. यस ऑर नो? सो पहिलं ते पाणी होतं, ते आणि आम्ही आयसेस मध्ये कन्वर्ट केलो आणि आईसला वापस आम्ही पाणीमध्ये कन्वर्ट करायला येते. येस ऑर नो? तो हे प्रोसेसला आम्ही रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणून सांगतो. सो रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय होते? कोणतं बी सबस्टन्स राहू दे, ते आणि वापस आम्ही ओरिजिनल फॉर्म मध्ये घेऊन यायला आमच्याकडे होते. अँड इट इज डन बाय फिजिकल प्रोसेस. ओके. इथं कोणचे बी केमिकल्स या फिर केमिकल प्रोसेस इन्वॉल्ड नाही राहतात युजली. फिजिकल प्रोसेस यूज करून मी आणि काय करतो? ते सबस्टन्सला वापस ओरिजिनल फॉर्म मध्ये घेऊन येतो. फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये कोणची कोणची प्रोसेसेस येते? मेल्टिंग करायचं, बॉइलिंग करायचं, इव्हॅपोरेशन, फ्रीजिंग, कंडेन्सेशन आणि डिसइंटिग्रेशन. हे सगळी काय राहते ती? हे सगळी रिव्हर्सेबल प्रोसेस म्हणून सांगतो मी. सो इथं तुम्ही बघितलं तर इथं काय होले? इथं बॉइलिंग वॉटर आहे. पाणीला आम्ही काय करालो? बॉईल करालो. येस. तो हे इव्हॅपोरेशन म्हणून सांगतो मी. येस. सो इट इव्हॅपोरेट्स ऍज स्टीम. स्टीम मध्ये ते येते. येस और नो? आणि वापस आम्ही काय करतो? कंडेन्सेशन मध्ये ते पाणीमध्ये वापस यासारखं आम्ही करून घेतो. अगेन इफ यू वॉन्ट वी कॅन फ्रीज इट. येस, आईस मध्ये कन्वर्ट करायला येते आणि वापस आईस ना कंडेन्शन आणि इव्हॅपोरेशन, ते असं आम्ही रिव्हर्स करून घेत ओरिजिनल फॉर्मला घेऊन यायला येते. तसली प्रोसेसला आम्ही रिव्हर्सेबल प्रोसेस म्हणून सांगतो. ओके. सो आणि एक एक्झाम्पल आहे बघा इथं. फोल्डिंग पेपर. येस, कॅन यू सी? सो मी एक पेपर घेतो, त्याला हाफ फोल्ड करतो. ओके. थोडा उशीर झाल्यानंतर वापस मला कशा पाहिजे तसं ते फोल्ड ओपन करून सोडतो आणि ते ओरिजिनल फॉर्मला चालले नाही, पेपरचं ओरिजिनल फॉर्मला चालते. सो दिस इज रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि मॅग्नेटायझिंग अँड डिमॅग्नेटायझिंग. सो कोण कोण मॅग्नेट घेऊन खेळते ती? येस. सो मॅग्नेटला आम्ही फॉर एक्झाम्पल मॅग्नेटला मी काय करतो? रब करून आणि दुसरा मॅग्नेट संग मी ते अटॅच करतो आणि कवा पाहिजे मी काय करून सोडतो ते आणि डिमॅग्नेटाइज करून सोडतो. हीट करून इथं इथं तुम्ही बघितलं तर मॅग्नेटला मी हीट केलो. हीट केल्यानंतर काय होऊन सोडते ते? डिमॅग्नेटाइज होऊन सोडते. येस. अगेन स्ट्रेचिंग अ रबर बँड. रबर बँडचं शेप असं होतं पहिलं. येस. मी आणि इकडं स्ट्रेच करतो ते आणि थोडा उशीर झाल्यानंतर सोडून सोडते आणि इट कम्स बॅक टू दी ओरिजिनल फॉर्म. पहिलं कसं होतं तसंच आलं ते. सो दिस इज अ रिव्हर्सेबल प्रोसेस. सो रिव्हर्सेबल प्रोसेस मध्ये काय होते? सबस्टन्सला आम्ही ओरिजिनल फॉर्म मध्ये वापस घेऊन यायला आमच्याकडे येते ना. इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय होते? इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये आम्ही कोणतं बी प्रॉडक्ट त्याच्यावरती कोणतं बी आम्ही प्रोसेस केल्यानंतर ते ओरिजिनल फॉर्म मध्ये नाही येते. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही बघितलं तर बेस्ट एक्झाम्पल इज इकडे बघा, लकडी घेतो आम्ही. लकडीनं मी काय करतो इथं? लकडीला पूर्ण फायर लावलो. येस, आग लावलो इथं. येस ऑर नो? ते बर्न होऊन 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 काय होऊन सोडते? ऍश मध्ये कन्वर्ट होऊन सोडते ते. येस ऑर नो? ऍश मध्ये कन्वर्ट होऊन सोडते. येस, काळा काळा राहते की पावडर सारखं, त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन सोडते आणि स्मोक येते. येस ऑर नो? आता मी हे ऍश वापस लाकडामध्ये कन्वर्ट करायला येते मला? बिलकुल बी नाही. इन केस पेपरला मी काय करतो? फायर लावून सोडतो. ते पीसेस होऊन सोडते. पेपरची पीसेस धाकटी धाकटी पीसेस होऊन ऍश मध्ये कन्वर्ट होऊन सोडते ते. वापस तुम्ही नवीन पेपर पहिल्यासारखं कसं होतं तसं पेपर मध्ये कन्वर्ट करायला येते? नाही येते. बिकॉज टोटली न्यू थिंग हॅज कम आउट. टोटली न्यू प्रोडक्ट हॅज कम आउट.
सो कोणत्या बी सबस्टेन्सला तुम्ही ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये वापस घेऊन यायला नाही होते, ते प्रोसेसला आम्ही काय सांगतो, इरिव्हर्सेबल प्रोसेस म्हणून सांगतो. काय सांगतो? इरिव्हर्सेबल प्रोसेस म्हणून सांगतो. इथं बघा, कटिंग अ पीस ऑफ फ्रूट. इथं मी ऍपल कट करतो, वापस हे अटॅच करायला येते काय दोन्ही पीसेस? बिलकुल भी नाही है ना. रस्टिंग ऑफ आयर्न. इथं बघा, आयर्न है हे कीड आहे. कीडला आम्ही दररोज पण हवा लावून पाणी लावून हे काय होऊन सोडते, जंग लावून सोडते त्याच्यावरती. येस, रस्ट होऊन सोडते ते. सो वापस ते काय जंग लागल्याचं काय कीड राहते, वापस ओरिजिनल फॉर्म मध्ये आम्हाला कन्वर्ट करायला येते? बिलकुल भी नाही, ते नाही येते. यस और नो? सो इट इज इरिव्हर्सेबल प्रोसेस. ते काय होऊन सोडते, इरिव्हर्सेबल प्रोसेस होते. आणि ग्लासची बॉटल आम्ही फोडलं तर इथं बघा, ग्लासची बॉटल काय होऊन सोडे, दोन पीसेस मध्ये ब्रेक होऊ येते. येस, वापस हे अटॅच करायला येते आम्हाला? ग्लास बॉटल, ग्लासची पीसेस वापस अटॅच करायला येते? बिलकुल भी नाही. ओरिजिनल शेप मध्ये आम्ही घेऊन यायला ते नाही होते. येस, दॅट इज नोन ॲज इरिव्हर्सेबल प्रोसेस. आम्ही काय सांगतो त्याला? इरिव्हर्सेबल प्रोसेस म्हणून सांगतो. येस, आता आम्ही ह्याच्यावरती एक सिम्युलेशन बघूया म्हण. येस, एव्हरीबडी रेडी? सो सब पहिला मी रिव्हर्सेबल घेतो मग. ओके, सो रिव्हर्सेबल मध्ये इथं तुम्ही काय बघायला, व्हॉट कॅन यू सी? सो इथं आमच्याकडे काय आहे? बीकर आहे, इकडं सॉल्ट आहे, सप्तुला आहे. येस. ओके, नाव व्हॉट वी विल डू इज, मी काय करतो आता, स्पॅटुला घेऊन, कॉमन सॉल्ट आहे ह्याच्यामध्ये. सो कॉमन सॉल्ट घेऊन मी काय करतो, हे बीकर मध्ये घालून सोडतो. बीकर मध्ये किती आहे? 150 ml वॉटर आहे. सो ह्याच्यामध्ये मी पाणीमध्ये काय केलं, ते सॉल्ट काय आहे आमचं घालून सोडलो. आता मी काय करतो, आता मी ते ग्लास रॉड इथं काय आहे ना आमच्याकडं, ग्लास रॉड घेऊन ते सॉल्टला मी डिझॉल्व्ह करतो, पाणीमध्ये फुल्ली मिक्स करून सोडतो. इथं बघा, मिक्स केलो बघा मी. येस, मिक्स केलो. ओके, आता मी काय करतो, हे बीकर काय आहे ट्रायपॉड स्टँड कडे घेऊन जातो असं. ओके, ट्रायपॉड स्टँड कडे घेऊन मी काय, माझं बर्नर आहे ना त्याला चालू करते. सो बर्नरला चालू केलो. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वेल हँडलिंग बर्नर. ओके, हे सगळं तुम्ही घरामध्ये एक्सपेरिमेंट करायचं नाही. ओके, बिकॉज यू नीड स्पेशल इन्स्ट्रक्शन्स. टीचर्स पाहिजे तुम्हाला. ओके, पेरेंट्स या फिर टीचर्स. ओके, शुड नॉट डू दिस इन हाऊस. ओके, इथं काय होलं, बर्नर मी ऑन केलतो, एक असं साऊंड आलं. इफ यू हॅड ऑब्झर्व, yes, sound ala. So why it has happened? Dissolution of common salt in water is a change which can be reversed because salt can be obtained back on evaporation of water. So first आम्ही काय केलो, पाणीमध्ये ते सॉल्ट घालून सॉल्टला कम्प्लिटली पाणीमध्ये डिझॉल्व्ह करून सोडलो मी. बट आम्ही कवा ते पाणी, सॉल्ट मिक्स वॉटर होतं नाही, पाणी होतं नाही, आणि आम्ही ते बर्नरवर ठेवून कंटिन्युअसली आम्ही त्याच्यावरती बर्नरला यूज केलो तर काय होते, ते वापस पाणी जाऊन सोडते. इट गोज इन द फॉर्म ऑफ स्टीम. स्टीम मध्ये काय होऊन सोडते, ते इव्हॅपोरेट होऊन आम्हाला वापस काय मिळते, इकडे तुम्ही काय बघाला ना, हे सगळं सॉल्ट आहे. ते काय डिझॉल्व्ह होलं तर नाही, ते सॉल्ट आम्हाला वापस मिळले. सो दिस इज अ रिव्हर्सेबल प्रोसेस. सो सॉल्ट आम्ही, मीठ आम्ही डिझॉल्व्ह केलो तर पाणीमध्ये, वापस आम्ही ते इव्हॅपोरेशन मेथड यूज करून वापस आम्ही कन्वर्ट करायला आम्हाला येते. पाणीमध्ये डिझॉल्व्ह केलं पण पाणीला आम्ही कंटिन्युअस इव्हॅपोरेट केलं तर काय होऊन सोडते, ते स्टीम मध्ये पाणी सगळं जाऊन सोडते. नंतर आम्हाला काय उरते, हे काय तुम्ही बघाला ना, हे सॉल्ट आहे. ओके, नेक्स्ट इरिव्हर्सेबल प्रोसेस कडे जाऊ. सो एक इकडे एक पोटॅटो है, नाईफ आहे, चाकू घेऊन मी काय करतो, पोटॅटोला कट करतो. सो अगेन यू शुड बी व्हेरी केअरफुल वाल हँडलिंग नाईफ. येस, सो इकडं मी अटॅच करायला प्रयत्न करते. कॅन यू सी दिस? हे अटॅच करायला याले मला. सो कटिंग अ पोटॅटो इंटू पीसेस इज अ चेंज विच कॅनॉट बी रिव्हर्स्ड. सो हे कसला चेंज आहे, हे ओरिजिनल फॉर्म मध्ये आम्हाला कन्वर्ट करायला नाही होते. आमचं सबस्टन्स काय आहे इथं, पोटॅटो आहे. तो त्याला एक एक टाइम आम्ही कट केलो तर वापस आम्ही
ओरिजिनल फॉर्म मध्ये येते. पहिला कसं होतं तसं आम्हाला कन्वर्ट करायला नाही होते. सो दॅट्स वाय इट इज अ इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणून सांगतो आम्ही. ओके, इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं हे कसं आम्ही रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सेबल प्रोसेसचं सिम्युलेशन आता आम्ही बघितलो. ओके, सो आता आम्ही काय करूया ह्याच्यावरती थोडी वर्ड वॉल क्वेश्चन्स बघूया. मग एव्हरीबडी रेडी? रेडी आहे? ऑल राईट, लेट्स स्टार्ट. सगळ्यांना दिसाले? येस, 1 मिनिट. ऑल राईट. सो कंडेन्सिंग काय आहे, रिव्हर्सेबल या फिर इरिव्हर्सेबल? इट इज अ रिव्हर्सेबल और इरिव्हर्सेबल? रिव्हर्सेबल. लेट्स चेक तुमचा आन्सर करेक्ट आहे का. बिल्कुल करेक्ट आहे. इट इज अ रिव्हर्सेबल प्रोसेस. इव्हॅपोरेटिंग काय कोणचं आहे, रिव्हर्सेबल आहे का इरिव्हर्सेबल? ते पण रिव्हर्सेबल आहे. तेच एक्झाम्पल आम्ही बघितलो आहे ना, सिम्युलेशन बघितलो त्याच्यावरतीच. कूलिंग रिव्हर्सेबल का इरिव्हर्सेबल? रिव्हर्सेबल. येस, व्हेरी गुड. मिक्सिंग रिव्हर्सिबल है की इरिव्हर्सिबल आहे? मिक्स आम्ही काय करतो ते वापस रिव्हर्स करायला येते काय नाही, काय इरिव्हर्सिबल आहे ते? रिव्हर्सिबल. लेट्स चेक. नो, इट इज अन इरिव्हर्सिबल प्रोसेस. मिक्सिंग इरिव्हर्सिबल राहते, वापस आम्ही कन्वर्ट करायला नाही येते. सीविंग रिव्हर्सिबल है का इरिव्हर्सिबल? रिव्हर्सिबल. येस, इट इज अ रिव्हर्सिबल. चिलिंग, चिलिंग कसं आहे, रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? रिव्हर्सिबल. येस, व्हेरी गुड. डिझॉल्विंग रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? रिव्हर्सिबल. येस. आम्ही आता सॉल्टचं एक्झाम्पल बघितलो ना. फ्रीजिंग, आईस क्यूब सारखं फ्रीज करायचं, रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल ते प्रोसेस? इट इज रिव्हर्सिबल. येस, व्हेरी गुड. कुकिंग रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? आम्ही सगळं कुक केलो नंतर वापस ते कन्वर्ट करायला येते? नाही, इरिव्हर्सिबल आहे. येस. फिल्टरिंग रिव्हर्सिबल का इरिव्हर्सिबल? फिल्टर आम्ही काय करतो? येस, इट इज रिव्हर्सिबल. बर्निंग irreversible. Yes. Heating reversible के irreversible? Yes. No. Irreversible है ते. It is irreversible. Boiling reversible के irreversible? Reversible. Yes. Very good. Baking irreversible? Yes. Very good. Next बघूया. नेक्स्ट मिस ऍक्टिव्हिटी बघूया आपण. सो रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल इथं तुम्ही बघितलं तर सबसे पहिला बर्निंग वूड, ऑब्विसली इट इज इरिव्हर्सिबल. चॉकलेट मेल्ट करायचं ते रिव्हर्सिबल आहे, आणि वापस आम्ही मेल्ट करून घेऊन आणि फ्रीज मध्ये ठेवलं तर आणि गट होत ते. यस ऑर नो? पोटॅटो बेक केलं तर बेकिंग इज अगेन इरिव्हर्सिबल है ना, ते वापस आम्ही याला ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला नाही येते. कॉफी टॉफी सॉरी टॉफी म्हटलं तर, आणि इथं चॉकलेट्सच आम्ही सांगालो, ते मेल्ट केलं तर वापस आम्ही कट करायला येते ते. सो इट इज अ रिव्हर्सिबल थिंग. कुकिंग मीट अगेन इरिव्हर्सिबल आहे, एकदा कुक केलं तर वापस ते ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला नाही येते. आईस्क्रीम मेल्ट करायचं रिव्हर्सिबल. कशाला म्हटलं तर मेल्ट करतो आणि फ्रीज मध्ये ठेवून गट करून सोडतो ते. आईस लॉली मेल्ट करायचं, अगेन इट इज अ रिव्हर्सिबल है ना. बटर मेल्ट करायचं ते पण रिव्हर्सिबल आहे. कवा पाहिजे आम्ही मेल्ट करतो आणि वापस आम्ही ते फ्रीज मध्ये ठेवून गट करून सोडते. बॉइलिंग वॉटर, वॉटर बॉईल करायचं ते पण रिव्हर्सिबल आहे ना. कुकिंग अँड एग, एग कुक करायचं
ते इरिव्हर्सिबल आहे. बिकॉज एग काय होते, एकदा आम्ही ऑमलेट काय तर केलं तर वापस कन्वर्ट करायला नाही येते ते. सो लेट्स चेक आमची आन्सर्स करेक्ट आहे काय, आमचं अनालिसिस करेक्ट आहे काय बघू आपण. येस, व्हेरी गुड. आमचं अनालिसिस इकडं करेक्ट होलं. ओके, सो नेक्स्ट ऍक्टिव्हिटीला बघूया. बर्निंग इज रिव्हर्सिबल की इरिव्हर्सिबल? इट इज इरिव्हर्सिबल. कशाला म्हटलं तर ऍश फॉर्म होऊन सोडतोय ते आणि लकड्यामध्ये कन्वर्ट करायला मला नाही होते. मेल्टिंग इज रिव्हर्सिबल आणि गट करायला पण येते मला फ्रीज मध्ये ठेवून, है का नाही. बेकिंग अ केक, केक केलो तर वापस इंग्रेडिएंट्स आम्ही काय यूज करतो त्याच्यामध्ये कन्वर्ट करायला होते? बिलकुल नाही, इट इज इरिव्हर्सिबल. फ्रीजिंग वॉटर, वॉटर फ्रीज करायचं, इट इज रिव्हर्सिबल. वापस फ्रीज न बाहेर काढलं तर आणि नॉर्मल होऊन सोडते ते. येस ऑर नो? बनानाज रिपनिंग, बनाना काय होऊन सोडते इथं, केळं काय होलंय ते खराब होऊन सोडलंय पूर्ण. ते वापस ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला नाही येते काय, येते? नो, इरिव्हर्सिबल आहे ते. बॉइलिंग अँड एग, एग बॉईल करायचं, ऑब्विसली इट इज इरिव्हर्सिबल. वापस ते ओरिजिनल फॉर्म मध्ये नाही येते ना. बर्निंग अ कॅन्डल रिव्हर्सिबल की इरिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. लेट्स चेक तुमचे आन्सर्स बघू आपण. येस, इट इज इरिव्हर्सिबल. व्हेरी गुड. पाणी हीट करायचं, येस, रिव्हर्सिबल आहे ते. काय रिव्हर्सिबल? येस. सो आता आम्ही थोडी इकडं काय करूया, क्वेश्चन्स बघू आपण. ओके, हे सिम्युलेशन मध्ये काय क्वेश्चन्स राहते ना ते आम्ही इकडे बघू आपण. सो फर्स्ट क्वेश्चन बघा. वेट क्लोथ्स गेटिंग ड्राय इज अन एक्झाम्पल ऑफ. वळला कपडे काय राहतात ने ते ड्राय होऊन सोडतात. ते एक्झाम्पल रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे की दोन्ही म्हणजे कोणचं बी नाही, या फिर दोन्ही एक्झाम्पल्स आहे. आणि आम्हाला पाहिजे तर कपडा वळला करायला येते आणि आम्हाला पाहिजे तर ते ड्राय करायला पण येते. येस और नो? इट इज रिव्हर्सिबल है ना. विच प्रोसेस इज वेटिंग ऑफ सिमेंट? ह्याच्यामध्ये कोणचा प्रोसेस वेटिंग ऑफ सिमेंट आहे? रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, बोथ ऑफ दीज की नन ऑफ दीज? इरिव्हर्सिबल. ठीक आहे. तो सिमेंट मध्ये पाणी घालून आम्ही पूर्ण हे केलो तर ते इरिव्हर्सिबल आहे की रिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. लेट्स सी. स्क्वीजिंग ऑफ लेमन, लेमन आम्ही निंबू इथं पूर्ण त्याच्यामध्ये सगळं ज्यूस काढलो तर ते वापस त्याच्यामध्ये ज्यूस भरला येते काय? बिलकुल नाही, इट इज इरिव्हर्सिबल. विंडो ओपन करायचं ते रिव्हर्सिबल आहे का रिव्हर्सिबल या फिर इरिव्हर्सिबल प्रोसेस? कवा पाहिजे तेव्हा आम्ही खिडकी ओपन करतो, कवा पाहिजे तेव्हा बंद करून सोडतो. सो ऑब्विसली इट इज रिव्हर्सिबल. Any changes which can be reversed or are a temporary conversion are known as. कोणचे बी चेंजेस होते ना सबस्टन्स मध्ये, कोणचे बी सॉरी सबस्टन्स मध्ये कोणचे बी चेंजेस काय होते ने त्याला आम्ही रिव्हर्स करतो म्हटलं तर, फॉर टेम्पररी कन्वर्ट करतो म्हटलं तर. फॉर एक्झाम्पल आता मी आईस क्यूबचे एक्झाम्पल दिलो, कवा पाहिजे तेव्हा आम्ही पाणीमध्ये कन्वर्ट करायला येते, कवा पाहिजे तेव्हा आम्ही ते पाणीला फ्रीज मध्ये ठेवून आणि आईस क्यूब्स मध्ये कन्वर्ट करायला येते. यस और नो? सो इथं चेंजेस काय आहे, टेम्पररी आहे, ते फॉर एव्हर नाही आहे. बट आम्ही लकड्याला फायर लावून त्याला बर्न केलं तर ते ऍश मध्ये कन्वर्ट होऊन सुटते, बट दॅट इज अ परमनंट. ते त्याला आणि आम्हाला चेंज करायला नाही होते. सो तिथं चेंजेस काय राहतात इरिव्हर्सिबल मध्ये, परमनंट राहतात. बट रिव्हर्सिबल मध्ये चेंजेस टेम्पररी राहते, त्याच्यासाठी आम्ही त्याला रिव्हर्सिबल चेंज म्हणून सांगतो. नेक्स्ट, reactions are an interaction of two or more compounds called reactants to produce a hash. टू और मोर कंपाऊंड्स मध्ये काय तर इंटरॅक्शन होतंय ने ते रिएक्शन्सला आम्ही कशाला करतो? बिकॉज वी वॉन्ट टू प्रोड्यूस अ प्रॉडक्ट.
प्रॉडक्ट प्रोड्यूस करायला रिएक्टंट्स मध्ये काय होते, इंटरॅक्शन होते, रिएक्शन्स होते. ओके. मेल्टिंग ऑफ वॅक्स, फ्रीजिंग ऑफ आइस, बॉइलिंग वॉटर which evaporates as steam and condenses back to water are examples of dash. हे सगळी कोणची एक्झाम्पल्स आहे, रिव्हर्सिबल चेंज, इरिव्हर्सिबल चेंज, या फिर केमिकल चेंज या प्रेशर चेंज, ह्याच्यामध्ये कोणच्या एक्झाम्पल आहे? इट इज ऑफ, येस, रिव्हर्सिबल चेंज ना. इन अ रिव्हर्सिबल रिएक्शन, reactants and products formed are connected by a dash. सो रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये रिएक्टंट्स आणि काय आमचे काय रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स राहतात ने, ते दोघी पण कनेक्टेड आहे. बट कसं कनेक्टेड आहे? डबल हेडेड एरो, वन वे एरो, नन ऑफ दिस, बोथ ऑफ दिस. सो आम्ही बघितलं तर रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये एव्हरी टाइम देर इज अ डबल हेडेड एरो. डबल हेडेडचा एरो राहतात म्हटलं तर आम्ही काय सबस्टन्स मध्ये चेंज करतो ने, ते चेंज सगळं वापस आम्ही आणि ओरिजिनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला पण ते होतंय. ओके. सो ऑलवेज डबल टाइम आम्हाला हे होते, इथं कन्वर्जन करायला येते. सो तिथं आम्ही काय करतो, डबल हेडेड एरो घालून त्याला आम्ही रिप्रेझेंट करतो. ओके. नेक्स्ट, when a reaction is taking place unidirectional way, such reactions are called unidirectional. म्हटलं तर एकच वे मध्ये चेंजेस व्हायला म्हटलं तर हिचं आम्ही परमनंट चेंजेस च इथं गोष्ट करालो. सो परमनंट चेंज कुठं होत आहे? ऑब्विसली इट इज इरिव्हर्सिबल चेंज मध्ये होत आहे. द बर्निंग ऑफ पेपर इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ चेंज? इट इज इरिव्हर्सिबल है ना. ऍश मध्ये कन्वर्ट होऊन सोडते ते. सो आमची आन्सर्स चेक करूया करेक्ट आहे काय नाही. लेट्स चेक. येस, सगळी आमची आन्सर्स करेक्ट आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईसली तुम्ही आन्सर केला. ऑल राईट. सो आजचा क्लास आम्ही इथंच स्टॉप करू आपण. नेक्स्ट क्लासमध्ये आणि भेटूया आणि नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघू आपण. थँक्यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.